गणतंत्र भारताचा शृंगार भीमा हे भांडू नका रे कोणी, साऱ्या गटातटाचा सरदार भीमा हे, साऱ्या गटातटाचा सरदार भीमा हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या महामानवांना वंदन करून मी माझ्या पुढील भाषणात सरपंच सोसायटीचे चेअरमन, सर्व आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर आणि आमच्याही पेक्षा सन्माननीय आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी, आता उमेदवारापेक्षाही सन्माननीय तुम्ही आहात, कारण तुमच्या हातामध्ये आहे मुंबई राजधानीला कोणाला पाठवायचं. म्हणून आपण सर्वांनी आज या ठिकाणी एक निर्धार करायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयाची तुतारी फुंकायची आहे. त्याचं कारण आहे, जब ईमान पर बात आए तो अपने आप के खिलाफ बोलो. अरे जब ईमान पर बात आए तो आप अपने खिलाफ बोलो, और जब देश पर बात आए अपने बाप के खिलाफ बोलो. आज हे आपले पुढील उमेदवार म्हणतात, मला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. आज हे आपल्या पुढील उमेदवार म्हणतात, आपल्या भागाचा विकास करायचा आहे. आता आपल्याला हे कळत नाही की त्यांना आपल्या कोणत्या भागाचा विकास करायचा आहे. मला कोणावर टीका करायची नाही आणि टीका करणारही नाही. आपली ती संस्कृती नाही आणि ज्यांच्या विषयी काय बोलणं मी सांस्कृतिक समजणार नाही. तर बांधवांनो, ही लढाई निष्ठेची आहे, स्वाभिमानाची आहे. अरे ज्यांच्या समाजकारणाची सुरुवात सहकारातून झाली, आपल्या अखंड तालुक्याला ज्यांनी सहकारातील संस्थांचं जाळं निर्माण केलं, अशा पाटील कुटुंबियांविषयी आपण शंका निर्माण करता, हे कदापि शक्य होणार नाही. आम्ही सहन ते करणार नाही. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रवचनाचा विचार करून सहकाराची चळवळ उभी ज्यांनी आज केली, आज त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो. भाऊंना एकटं पाडण्याचा प्रयत्न करून तुम्ही यशस्वी होणार नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही. कारण संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनता भाऊ आपल्या सोबत आहे. अरे आजपर्यंत म्हणत होतो हो आपला तो आपला, आणि तुम्ही पाठीमागे जाऊन म्हणता, भाऊंची साथ सोडून म्हणता हा संपला हा संपला. अशा तुमच्या म्हणण्याने कोणी संपणार नाही आणि आम्ही त्यांना कधी संपणही देणार नाही. हर्षवर्धन पाटील भाऊ आप आगे बढ़ो, भाऊ आप आगे बढ़ो. अशा पद्धतीने आपल्या या सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मी जयकुमार नाना रावण यांना विनंती करतो, आपण आपले पुढील कार्यक्रम चालू ठेवावा. यानंतर आपल्या गावचे युवा नेतृत्व विकास गावकर यांना विनंती करतो, 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन शाहजीराव पाटील उर्फ आपला सर्वांच्या लाडके भाऊ, आमच्या आसेफवाडी गावचे सुपुत्र निराविमा सहकारी सागर ककरी शर्मन आदरणीय आबा आणि मंचावर उपस्थित सर्वच आणि समोर बसलेली मायगाव जनता. मला अधिकचा वेळ काय दिला गेला नाही. मित्रांनो, येणारी निवडणूक हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे. कारण भाऊ वारंवार या सिरसटवाडीला खूप वेटी जोडलं जातं. सिरसटवाडीमध्ये 53चा पाणी प्रश्न असेल, 54 भाज्याचा पाणी प्रश्न असेल, मग त्यामध्ये 3री असो किंवा 6वी असो. भाऊ गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी तळातला खालचा शेतकरी बसलाय, त्यांना विचारा 5 तरी वाला झालाय का? मागाशीच आमचे मित्र गणेश सर म्हणले की माझा किमान 350 ते 400 टन ऊस जायचा ज्यावेळी आदरणीय भाऊ महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री होते आणि इंदापूरचे आमदार होते त्यावेळी, आणि आता फक्त 100 टन ऊस जातो. मी या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. पवार साहेबांच्या विचारात सरकार जर आपल्याला आणायचं असेल तर या इंदापूर तालुक्याचा विकास रत्न आदरणीय भाऊंना आपण निवडून देण्याची खूप गरज आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये जो तोटा झालाय तो तोटा भरून काढण्याचं जर मित्रांनो कुणामध्ये सामर्थ्य असेल त्या आदरणीय भाऊंमध्ये हे या ठिकाणी सांगायचं आहे.
आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे पवार साहेब ज्यावेळी देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस 70,000 कोटीची कर्जमाफी जर कोणी केली असेल तर मित्रांनो ते आदरणीय पवार साहेबांनी केली होती. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भाऊ 3 लाखापर्यंतची कर्जमाफी ते आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचं आहे आणि इंदापूरचा आमदार आदरणीय हर्षवर्धन पाटील यांना घडवायचं या ठिकाणी सांगतो. भाऊ काही काळजी करू नका कारण येणाऱ्या काळामध्ये या सिरसटवाडीमधून किमान 1300 ते 1400 मताचं लीड या सिरसटवाडी जिल्ह्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आभारच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सांगतो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला खास आवडून सांगायचं हा विषय तर काढण्यासारखा नाही पण या गावच्या आदरणीय आबांना निरामय सरकारी सादर करण्याची चेअरमनांना का मीटिंग ठरवलं जातं हे या ठिकाणी बघायची गरज आहे. मग आपण सर्वांनी सिरसटवाडी करायला त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे का नको? आवाज येत नाही. त्यांना त्यांची जागा दिली पाहिजे का नको? आणि म्हणून आपल्या येणाऱ्या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतदानाने विजय करायचा आहे. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय नेताजी कदम साहेब यांना विनंती करली की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. विश्ववंदनीय राजश्री छत्रपती तमाम महाराष्ट्रासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो. आज सिरसटवाडी गावामध्ये विधानसभा इंदापूर 200 या विधानसभेसाठी 2024चे उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयातील आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले. गावच्या वतीनं भाऊ मी तुम्हाला एवढंच सांगतो व्यासपीठावरती जी बसलेली सर्व व्यक्ती आहेत त्यामध्ये आमचे तालुका प्रमुख असतील, आमचे जिल्हा समन्वयक भोसले अप्पा असतील, अरुणगट असतील, शिंदे असतील, आबा असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील, सभापती असतील. तुम्हा सर्वांना एवढंच सांगावंसं वाटतं की मतदान आम्ही तुतारीला करणार त्यामध्ये एक ते मात्र काही शंका बाळगायचं कारण नाही. हे सिरसटवाडीतलाच युवक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला युवक इंदापूर तालुक्याच्या लढतीकडे बघतो आहे. कारण इंदापूरची लढत ही जरा वेगळी आहे. त्याचं कारण आहे की मालोजी राजाच्या इंदापूर गडीवरती ज्यावेळेस राजकारण करण्याचा भाग येतो त्यावेळेस राजकारण हा गडीचा विषय नाही तरी परंतु राजकीय पक्षांच्या माध्यमातून राजकारणाची गडी सुद्धा तुम्हाला मालोजी राजाच्या गडीवरती सुद्धा राजकारण केलं जातं आणि ते कदापिही सर्वसामान्य माणसाला पटत नाहीये भाऊ. आणि आम्ही मतदान का करावं ते मी युवकांना तुम्हाला सांगतोय बंधू. भाऊला निवडून आणायचं हे 100% आपल्याला त्याच्यामध्ये मनामध्ये शंका नाहीये परंतु मतदान का करायचं तमाम महाराष्ट्रानं बघितलंय. आदरणीय हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे कोरोनाच्या कालावधीमध्ये काम करत होते. मुख्यमंत्री असताना घरचा जबाबदार करता पुरुष म्हणून महाराष्ट्र सांभाळ आणि अशा करत्या पुरुषाला महाराष्ट्र सांभाळत असताना भाजप सारख्या नतरस्त माणसांनी तुम्हाला सांगतो काम करू दिलं नाही. तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही कोरोना कालामध्ये महाराष्ट्र वाचवताना बघितलंय भाजपच्या नेत्यांनी त्यांचे फंड बंधून आमदारकीचे असतील खासदारकीचे फंड असतील हे पंतप्रधान कार्यालयाला पाठवले, दिल्लीला पाठवले परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला कोविडच्या कालावधीमध्ये मदत केली नाही. हा खरे भाजपचा विषय असलेली चीड आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. पण तुम्ही बघत असाल तुम्ही सहकार मंत्री असताना लोकांना शेतकरी म्हणून ज्या काही कर्जमाफी दिली त्या कर्जमाफीमध्ये भाऊ कधी आम्ही असं बघितलं नाही औषध हा कर्जमाफी तर तो हा कर्जमाफी आमचा शेतकरी विसरलेला नाहीये. भाजपच्या कालावधीमध्ये जी दिलेली कर्जमाफी होती म्हणून तुम्हाला मला आठवत असेल फडणवीस साहेब सांगायचे की औषधा बसतंय खातं औषधा बसत नाही खातं मग बायकोच्या खातं बसण्याचं बसत नाही आणि म्हणून शेतकरी बांधवाला सांगायचं म्हणून तो राग आपला व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. तुम्हाला मला सर्वांना सांगायचंय की जर समजा योग्य वेळी योग्य माणसाला जर मतदारसंघामध्ये निवडून नाही दिलं गेलं तर आपण बघतो आता मगाशी माझ्या विकास सांगितलं सरपंचांनी सांगितलं पाण्याच्या हालामध्ये काय आहे भाऊ आम्ही मान्य करतो काही गोष्टी 19-20 झाल्या असतील आपल्याला आपण 7 नंबर गावाला पाणी 22 गावाला देण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये आम्ही खुश होतो तरी परंतु काही शेतकरी नापीक जमीन होते आहे म्हणून नाखुश होऊन त्यांनी मतदानाचा ट्रेंड बदलला आणि गेल्या 10 वर्षापूर्वी
चित्र वेगळं झालं आणि त्या ठिकाणी दुसरं नेतृत्व गेलं. आम्हाला एवढंच सांगायचं तमाम बसलेल्या बांधवांना, गेली जवळजवळ 25-30 वर्ष झाले 22 गावाच्या पाणी प्रश्नावरती लढा देत असताना तुम्हाला आठवणीनं सांगावं वाटतंय, तो 22 गावाचा लढा या सिरसटवाडी गावातूनच चालू झाला. आणि म्हणून त्या नेतृत्वाने गेल्या 22 गावाच्या पाणी प्रश्नामध्ये विधान भवनामध्ये जर समजा एक चकार शब्दकार नसला तर बंधूंनो अशा पद्धतीचा कुठला रेकॉर्ड सापडत नाही. आणि मग विधान भवनामध्ये जर तुम्ही बोललं नसाल तर इथं येऊन सांगण्यात काय मतलब नाही. तुम्ही जे सांगता की बाबा भाऊंनी पाणी 5 टीएमसी देण्याचा प्रयत्न केला त्यांनी, आणि त्याच्यावरती सुद्धा उद्धव साहेबांनी सही करून सांगितलं होतं मुख्यमंत्री यांना दिलं, ठीक आहे तुम्ही प्रश्न मांडला, दिलं तुम्हाला पाणी, परंतु कर्तृत्ववान नेतृत्ववान माणसामध्ये तेवढी धमक असायला लागते. ते 5 टीएमसीचं पाणी तुम्हाला सांगतो लाकडी लेंबोडीचं पाणी त्या ठिकाणी दिलं म्हणून सांगितलं, परंतु बंधूंनो 22 गावाचा जाणकार कसं गेला त्याला सांगतो मी तुम्हाला. त्या 22 गावाचा त्या 5 टीएमसी पाण्याचा थेंब सुद्धा काही संबंध येत नाही. आणि आपल्या कुठल्याच गावाच्या 22 गावाच्या पाण्यामध्ये भरता गाव तुम्ही विस्तृत पद्धतीने सांगाल खोटं गाजलं कशासाठी. मग तुम्ही जर समजा 5 टीएमसी पाणी उद्धव साहेबांच्या सहीने मंजूर केलं होतं तर तेवढी धमक तुमच्यात पण पाहिजे होती की या नेतृत्वाच्या जीवावर तुम्ही बारामतीकरांच्या पुढे जाऊन सांगत असता की बारामतीकरांमुळे 700-750 कोटी रुपये आणले. मग 22 गावाच्या पाणी प्रश्नावरती तुम्ही थंड का, हा आमचा शब्द आहे. आमचा अर्धा भिजत नाही आमचं काय. तुम्हाला सांगतो वरती त्यांचा हिरवागार आहे, खाली तुम्हाला समजा शेतपाच्या तिकडची शेती हिरवीगार आहे. 22 गावाच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस आम्हाला येतात त्यावेळेस आमची लेखक तुमचं पाणी आमच्या उसा मिळत नाही म्हणून तडपडले दिसतात. आणि म्हणून तुम्हाला मतदान करायचंय. युवकांना मला एवढंच सांगायचंय की आम्ही बघितलेलं असेल, आम्ही शिवसेनेच्या वतीने आक्रमक पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करतो, मोर्चा करतो. त्याचं कारण आहे एखादी गोष्ट जर समजा हिंदू सम्राटांनी आम्हाला सांगितली आहे, जात असताना बाळासाहेबांनी आम्हाला सांगून गेलेले, एखादी गोष्ट एखाद्या नेत्याची असो किंवा कार्यकर्त्याची असो किंवा अधिकाऱ्याची असो त्याच्या कानामध्ये सांगून जर ती पटत नसली तर त्याच्या कानाखाली का व्हायला म्हणून आवाज देऊन तिचा न्याय झाला पाहिजे, अन्याय सहन करायचा नाही. आणि म्हणून 22 गावात अन्याय होतो तो सहन करण्याची आता ही शेवटची संधी आहे. आणि मी भाऊला एवढंच सांगतो, इथून पुढचा प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक युवक तुमच्यावरती कुठल्याही प्रश्न बाबतीत बरोबरीने काम करणार आहे. त्याचं कारण युवकांनी भोगलंय. कुठल्याही पद्धतीचं काम करत असताना तुम्हाला सांगतो कुठल्याही पद्धतीचं काम मिळत नाहीये, रोजगार मिळत नाहीये. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला सांगतो 750, 700, 800 कोटी रुपये दिले जातात म्हणून सांगितले जातात त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने एवढंच सांगावं वाटतंय, तुम्ही जर एवढा सगळा खर्च केलाय, एवढा सगळा विकास केलाय तर मग तुम्हाला सांगतो तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज पडते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो भाऊ, मी आवर्जून तुम्हाला सांगतो प्रत्येक गावामध्ये हे वेगळे असतील, मी त्या भागात जाणार नाहीये. आमचं 100% गावकऱ्यांना एकमेकाशी पटत असेल नसेल हरकत नाही, बांधाचं भांडण असेल पाठत असेल रस्त्यासाठी आमचं आम्ही आमच्या कार्यावर निसतो, ही वेळ वेगळी आहे. परंतु आता तुम्ही काय जाणं गरजेचं आहे, आमच्या उद्धव साहेबांच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारी किंवा मुख्यमंत्री असेल त्यावेळेस त्या मुख्यमंत्री मंडळामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. कारण आम्हाला माहिती आहे विधान भवनामध्ये तुमची भाषण आम्ही गेले, तुमचं पुस्तक आम्ही वाचलेलं आहे. विधान भवनामध्ये एका पॉईंटवरती तुम्ही ज्यावेळेस भाषण करत असता सांगत असता त्यावेळेस महाराष्ट्राला बघितलं की अभ्यासपूर्ण नेतृत्व संस्कृतशील नेतृत्व तुम्ही त्या महाराष्ट्राला दिलेलं आहे. आणि मग जर समजा आम्हाला काम करत असताना तुमच्याबरोबर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही निवडून येणं गरजेचं आहे. म्हणून इतर असलेल्या माणसाला मला एवढंच सांगायचं आवर्जून सांगायचंय बंधूंनो की तुम्ही काम करायचं कोणासाठी, तुम्ही काम करायचं स्वतःसाठी. बंधूंनो तुम्हाला तर मी सांगतो भाऊ, उद्या आदरणीय हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. त्या दिनाची शपथ घेऊन सांगतो, हा भगवा आमच्या खांद्यावरती आहे, मेल्यानंतरच जाणार, तोपर्यंत आम्ही भाग्यवाशी मंडळीचं काम करणार. तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असायचं कारण नाही. व्यासपीठावरती आमची मंडळी ती तुमच्यावर तालुक्यापर्यंत फिरत असतील, आम्ही आमच्या गावाच्या आसपासच्या जिथं जाऊन आम्हाला मतदान जास्तीत जास्त घडवून घेण्याचा प्रयत्न करत असाल तिथं आम्ही करू. परंतु भगव्यामध्ये काम करत असताना आम्ही आमचं तुम्हाला सांगणं पण एवढं आहे, उद्या एवढ्या कदाचित आमच्या गावातून एखाद्या आमच्या सर्वसामान्य माणसाचा फोन आला तर तुम्ही सुद्धा म्हणलं नाही पाहिजे की बाबा आम्हाला तिथल्या गावाच्या स्थानिक नेतृत्वाला विचारावं लागेल. त्याचं कारण आहे की आम्ही थेट तुमच्यावर विश्वास टाकून आलोय, त्यावेळेस आमची सुद्धा कामं सुटताना तुम्हाला सांगतो तुम्ही हा पण विचार करावा, एक सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न भाऊ मी तुम्हाला सांगतोय, मी माझं स्वतःच काहीच बोलत नाही. आणि मग हे काम करत असताना उद्याची ज्यावेळेस सामोरं जायचंय त्यावेळेस राहिलेली बरीचशी कामं आपल्याला पूर्ण करायची. भाऊंच्या माध्यमातून 22 गावाचा पाणी प्रश्न असेल, लोणी एमआयडीसी मध्ये उद्योग येत असतील त्याचा प्रश्न असेल, नवीन होऊन घातलेल्या एमआयडीसी मध्ये तुम्हाला सांगतो अनेक उद्योग करायचे असतील, या वचननगर सारख्या मोठ्या प्रकल्प बंद पडले त्यांचे प्रश्न मार्गी लावायचे असतील, या सगळ्यावरती काम करण्यासाठी एक कणकर आणि
कणकर असं आपल्या नेतृत्व आपल्याला बंधून उद्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जायचंय. मी एवढंच सांगेन, भाऊ जातीपातीचं राजकारण करणार हा तालुका नाही, आपण सुशिक्षित आहोत, परंतु जाणीवपूर्वक जातीपातीच्या राजकारणावरती आपल्याला या ठिकाणी गौरवलं जातं. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, माणूस कुठल्याही समाजाचा असू द्या, त्या झोपडीतल्या समाजाला त्याच्या नेत्याने काय दिलं हे जर बघितलं तर त्याचं उत्तर शून्य आहे. आणि म्हणून जातीपातीच्या राजकारणामध्ये बोलत असताना मी एवढंच सांगेन, भाऊ तुम्ही भाजप सोडलं भारी काम केलं. कारण भाजपमध्ये आता कसं भाऊ माहिती का, गाडवाला आता मारते एवढं माहित होतं, परंतु खासदारांना सुद्धा ते बी मारते ते मारते, आपल्या मुस्लिम बांधवांना लाथा मारल्या. वाईट वाटलं मला, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराची माणसं आहे, परंतु आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा या ठिकाणी राहायचा अधिकार आहे. आणि मग आमच्या शेख नावाच्या बांधवाला ज्यावेळेस दानवेसारखा माणूस लाथ मारतो त्यावेळेस आम्हाला एवढंच म्हणावं वाटतं की भाजपमध्ये आता फक्त गाडवत शिल्लक आहेत का काय. आणि म्हणून मग तुम्हाला सांगतो, शिरसटवाडी गावामधून तुम्हाला जास्तीत जास्त मतदान तर मिळेलच, परंतु आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून सगळ्यात जास्त मतदान तुम्हाला द्यायचं आहे आम्हाला. त्याचं कारण आहे, तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेला आम्ही ज्यावेळेस उभा होतो, मी स्वतः जिल्हा परिषदेला उभा होतो त्यावेळेस हा मतदारसंघ ओपन नव्हता. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही तिथं मराठा समाजाला जरी मतदान करण्यासाठी जरी उमेदवार दिला असता तरी त्या ठिकाणी तुमच्या शेतावरती मतदारावरती विश्वास टाकून निवडून आला असता. परंतु माळी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी तुम्ही दिलं, सर्व समाजातील जातीतील धर्मातील लोकांनी त्यांना मतदान केलं, परंतु ती माणसं सुद्धा तुम्हाला सोडून गेली. मी कुठल्या जाती धर्मावरती जाणार नाही भाऊ, पण एवढंच सांगतो, तुम्हाला एक माणूस सोडून गेला म्हणून भ्यायची कारण नाही, कारण उडाले ते कावळे आणि राहिले ते तुमचे निष्ठावंत आवडे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला जास्तीत जास्त मतदान देण्याचं त्या ठिकाणी आम्ही मानस करतो, विश्वास देतो, वचन देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर शिरसटवाडीचे युवा नेते आदरणीय अमित हगवणे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आदरणीय भाऊ, आदरणीय व्यासपीठ, मी जास्त वेळ घेत नाही, परंतु मला आमच्या गावातील एक युवा नेतृत्व बरेच काळ दुसरीकडे काम करत होतं, एवढ्या निष्ठेने काम करत होतं की आम्ही त्याच्यासोबत फिरत होतो. संचित भाई नाग आहे, जो आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या टाळेवाडीचं अभिनंदन करा. निष्ठावंत कार्यकर्त्यावर आणण्यावर असं तर जनतेचं काय होत. आम्ही डोळ्याला माहिती आम्ही रोज सोबत फिरणार थोडं, म्हणजे राजकारण वेगळं, आम्ही मित्र आहे, पण मित्रावर झालेलं म्हणजे अन्याय तो सांगावाचा वाटला की जर एखादा निष्ठावंत कार्यकर्ता जरी सोडत नसेल तर जनतेचं फार वेगळं आहे. या ठिकाणी जास्त बोलावंसं वाटत नाही भाऊ, परंतु रान फिरले किंवा वाद फिरले असं म्हणण्यापेक्षा तालुक्यातल्या युवकांकडून रान पेटले असं तुम्हाला सांगतो आणि तुम्हीच आमदार होणार एवढा विश्वास देतो आणि सांगतो. धन्यवाद. शिरसटवाडीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय नानासाहेब रावण यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे. वेळ खूप झालेला आहे, भाऊंचा अधिकचा वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपले लाडके उमेदवार महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे भावी मंत्री म्हणल्यानंतर आमदार आजच झालेत असं समजून आपण सगळ्यांनी एकदा टाळा वाजवा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करण्यासाठी भाऊंना आपण सर्वांनी पाठवणार आहोत. निराभ्रमाचे चेअरमन, आपले सर्वांचे मार्गदर्शक आभार आणि सन्माननीय व्यासपीठ. या ठिकाणी वेळेअभावी ज्यादा वेळ घेण्यापेक्षा आपण पहिल्यांदा भाऊंना सर्वांना मी विनंती करतो की पहिल्यांदा भाऊंना आपण आमदार करूया, आमदार करून विधानसभेमध्ये पाठवूया. आमदार केल्यानंतर जी काही बाकीची जबाबदारी आहे ते आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते 84 वर्षाचा 85 वर्षाचा योद्धा आणि या महाराष्ट्राचा दुसरा जनता राजा माननीय शरदचंद्रजी पवार यांनी जी जबाबदारी घेतलेली आहे की महाराष्ट्राची जबाबदारी वरच्या 5 मंत्रिमंडळातल्या वरच्या 5 मंत्र्यापैकी एक मंत्रीपद ते स्वतः साहेब भाऊंना देणार आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आमदार करण्याची आणि भाऊंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देण्याची जबाबदारी पवार साहेबांची. मला वाटतं या दोन्हींचा जर मेळ केला तर बहुतेक आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे भाऊ गेल्या विधानसभेमध्ये म्हणजे 2019च्या विधानसभेमध्ये अगदी थोड्याशा मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्याची खंत आपल्या सर्वांना आहे. हा पराभव
कशामुळे झाला, का झाला, कसा झाला, याच्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन तो कालावधी विसरू नये. कारण या 5 वर्षामध्ये कितीतरी प्रकारचा अन्याय, कितीतरी प्रकारच्या अडचणी, कितीतरी प्रकारच्या ज्या काही गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या अशा गोष्टी या 5 वर्षामध्ये आपण सहन केलेल्या आहेत. त्यामध्ये कॅनलचं पाणी असेल, गावातील आपल्या विचाराच्या लोकांचे विकास असतील, अन्य महिलांचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी ज्येष्ठांचे प्रश्न असतील, काय विविध योजना असतील, या सर्वांवरती आपल्याला जो मिळणारा निधी आहे तो निधी आपला वाढते नसल्यामुळं त्या ठिकाणी जो पाहिजे होता त्यामध्ये जवळजवळ 30% निधी कमी आले, 40% निधी कमी आलेला आहे. आणि हे सगळं भरून काढायचं असेल तर उद्याच्याला येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांनी बाहुंना या ठिकाणी निवडून आणायचंय. आणि ही जबाबदारी माझ्या एकट्याची, आबांची किंवा आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करणारी मंडळी, त्याचप्रमाणे जे आपले सदस्य सोसायटीचे असतील त्यांची नसून सर्व ग्रामस्थांची आहे. अशी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आणि बाहुंना एक छोटासा शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. जे गेल्या पंचवार्षिकला भाऊ विधानसभेमध्ये गेले असते तर आपण बाहुंना या छोट्याशा शिरसटवाडी गावामधून त्यांची मिरवणूक हत्तीवरून काढायचं ठरवलं होतं. गेल्या 5 वर्षापासून हे मी पाहिलेलं स्वप्न आपल्या सर्वांच्या साथीनं जर पूर्ण करायचं असेल तर आता आपल्याला बाहुंना निवडून आणावं लागेल. आणि बाहुंकडून असा एक शब्द देतो की तो हत्ती आम्ही सांगणार आहे आणि ती हत्ती आणण्यासाठी पहिली तारीख आम्हाला तुम्ही द्यायची. त्यानंतर जो काही विषय असेल तो आपण सगळ्यांनी सामंजस्याने आणि ज्यांना जे काय बोलायचं असेल ती सभा अतिशय मोठी घेऊ. एवढं बोलतो आणि मी माझं छोटस भाषण संपवतो. यानंतर आबा बोलतील. आजच्या या ठिकाणी आपल्या 2024च्या निवडणुकीसाठी विद्यमान आपले अधिकृत उमेदवार माननीय नामदार हर्षवर्धन पाटील आणि सर्व व्यासपीठ आणि आपण सर्वजण बसलेले मतदार बंधू बघितले. आज मला सांग, मी काय आता सर्व आपले 4-5 जणांचे भाषण झाले ती मुद्दे काय मी रिपीट करणार नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे, आपल्या बऱ्याच अडचणी आहेत परंतु त्या सोडवण्याचा प्रयत्न आजपर्यंत भाऊनी केला. परंतु आपण यानंतर ज्या वेळेस आपण भाऊ निवडून नानाचा हत्या आपण या गावात त्यावेळेस आपण त्यांच्या काय आपल्या जी मागण्या आहेत या ठिकाणी आपण त्यांना मांडू. परंतु मला एकच सांगावं वाटतं, 1995 पासून आमच्या शिरसटवाडीकरांनी जी परंपरा त्या ठिकाणी भाऊवर विश्वास टाकून 1 नंबरचं मतदान ह्या शिरसटवाडीमधून होत असतं, तशाच पद्धतीचं मतदान या ठिकाणी आज आपण सर्वांनी घडवून आणण्याची या ठिकाणी मी विनंती करत आहे. आणि एक आपला जो बहुमान आहे तो या ठिकाणी आपण तसाच कायम राखू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. त्यासाठी आपणाला मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्या गावापुरतच नसताना आपल्या जवळच्या आसपास काही पाहुणे कोणी जे असेल त्यांना अगदी फोनवर कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी आपण प्रेस करून किंवा स्वतः समक्ष जाऊन आपण त्यांना जास्तीत जास्त तालुक्यातून सुद्धा जेवढे संबंधित पाहुणे रावळे असतील त्यांना मतदान घडवून आणण्याची जबाबदारी सर्वात मोठी शिरसटवाडीकरांची आहे असं मी या ठिकाणी सांगतो. कारण भाऊंनी आपल्याला पाहिलं जाईल की कुठल्याही बाबतीत राजकीय क्षेत्रात जे काय आपल्याला मानस्थान दिलेलं आहे त्याची उतराई आपण या ठिकाणी केली पाहिजे. आणि मला एक आवर्जून दुसरं सांगायचं, वकील साहेब म्हणले आपले हेवे दावे जे असतील कराय ते बाजूला ठेवू आणि या ठिकाणी हे उमेदवार माननीय नामदार हर्षवर्धन पाटील आहेत आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात आजच सर्वे आलेला आहे. साधारण 161 जागा आघाडीला दाखवलेल्या आहेत, 117 जागा युतीला दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्या 5 मध्ये मंत्रिमंडळात शपथ घेण्याचा जो मान आपल्याला मिळणार आहे आपल्या मतामुळे तो आपण या ठिकाणी सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईला आपण सगळेजण जाऊ आणि ते सर्वजण नेण्याची जबाबदारी माझी राहील अशी या ठिकाणी त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी या आपण जे मतदान करणार आहे ते त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान घडवून आणावं. वेळेअभावी या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयकुमार बोलायचे का दोन बोलू दे
आजच्या या सभेचे प्रमुख आणि 2024 विधानसभेचे आपले उमेदवार आदरणीय भाऊ आणि उपस्थित सर्व व्यासपीठ मतदार बंधू आणि भगिनींनो, नको म्हटलं तरी बोलायची संधी मिळाली, पण निश्चितपणे सांगतो की 10 वर्षापूर्वीचा आपला थोडासा काळ आठवला ना आजचा काळ आठवला तर खरंच अंगावर पुढच्या 5 वर्षात कापड राहतेली का नाही ही परिस्थिती येईल. म्हणून आपल्याला मित्रांनो सगळ्यांना काळजीने काम करायचंय. जे आपण 10 वर्ष सोचलंय ते परत परत आपल्या वाट्याला येऊ नये आणि असं नियोजन करायचं असेल तर साधं उदाहरण आहे हो. 10 वर्षापूर्वी आपल्याला बघायला गेलं तर उन्हाळ्यात 4 पाणी येतो. आजची परिस्थिती आहे वर्षात 4 पाणी येणार. आपण विचार कधी करणार आहोत? आपल्या घराचं शेतीचं वळवंट झालं तरी आपण म्हणजे अजूनही काही बाजूला आपले तरुण सहकारी असतील त्याला हा मुद्दा समजून सांगायचा मनापासून प्रयत्न केला ना तर त्याचं परिवर्तन भाव 100% होत आहे. आणि ह्या 22 गावात सगळ्यात महत्वाचा विषय हा पाण्याचा प्रश्न आहे. आणि हा पाण्याचा प्रश्न सोडवणार असतील तर ते भावच सोडवू शकतात. आपल्या वकील साहेबांनी सांगितलं तसं आपल्याला 10 वर्षापूर्वी 7 नंबरला पाणी होतं, हळूहळू 7 नंबर कट होऊन गेला. आज परिस्थिती आपलं पाणी बंद होत आहे का काय, कॅनल बुजतोय का काय, अशा परिस्थितीवर अजून आपण येऊन टेपलो तरी आपण विचार करायचा, कुठपर्यंत विचार करायचा. म्हणून आपल्या सर्वांना एक सगळ्यांनी अगदी हिरवीला आपल्याकडे जे असतील त्या नातेवाईक असतील, शेजारी असतील, इतर आपल्या शेजारच्या गावात आपले पाहुणे असतील, अजून 4 दिवस बाकी आहेत. मध्ये आपल्याला अजून 4 दिवस बाकी आहेत. एक जणांनी 4 जरी गोळा केली तर आपण बसलेले एवढ्या 1000 मतदानाची वाढ करू शकतो. आणि आपण तशा पद्धतीचं सर्वजण काम करायला येते 4 दिवसात. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि आपण तुम्ही तसं करावं. आपापल्या पद्धतीने जे काय 4, 2, 5, 10 मतदान गोळा करता येईल ते काम या 4 दिवसात रात्रंदिवस जागून करावं. आणि येत्या 20 तारखेला तुतारी समोरील बाळूंचा फोटो आहे. आता थोडस काय म्हणजे पाठीमागच्या सारखं नाही, मशीन बॅलेट मशीन वरती बाळूंचा फोटो आहे, 4 नंबरला आपलं चिन्ह आहे आणि तुतारी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने अजून भाव सांगायचंय. आपल्या या 14 गणामध्ये आमचा विषय झालाय. पहिले 1-2 मध्ये तरी आपला गणावा असावा अशा प्रकारचं काम आम्ही सर्वांनी मिळून करायचं ठरवलंय आणि तसा आम्ही रिझल्ट देऊ एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. यानंतर महाराष्ट्राचे माजी सरकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन भाऊ आपले आज आपल्या शिरसटवाडी गावामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची बैठक आपण आयोजित केली. या बैठकीला उपस्थित असलेले आपले मेरा विमा कारखान्याचे आमचे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, मारुद्रजी पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी आता आपल्या समोर मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी या भागामध्ये गेले महिनाभर पायाला भिंगरी लावून घराघरामध्ये 1-5 वेळा जातो असे माजी उपसभापती आमचे सहकारी जयकुमारजी कारंडे, इथं उपस्थित असलेले आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भीमराव अप्पा, आमचे तालुक्याचे प्रमुख नितीनजी शिंदे, आमचे श्री पवार, ऍडव्होकेट कदम वकील, आमचे सगळे युवक सहकारी ज्यांनी आता परवा आपल्या सचिन नागराळे ते सगळे त्यांचे टीम महेश वगैरे सगळे दिसतात मुलं आलेली. या सर्वांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि गावातील आमचे सरपंच, सगळे आजीबाजी, सगळे पदाधिकारी आणि
एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सगळे शिरसोडवाडी गावातील सर्व ग्रामस्थ बंधू, काही बाहेर महिला उपस्थित आहेत, काही समोर महिला बसलेल्या आहेत, काही पत्रकार आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, मी काय लांबलं तर भाषण करणार नाही, कारण इथं आलेली सगळी रोजच माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या कामामध्ये आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त जोमानं प्रचार तुम्ही करताय. आणि गेले 15 दिवस झालं आपला कार्यकर्ता पायाला भेट मागून फिरतोय. कारण आता लक्षात आले आपल्या सगळ्यांच्या की आम्ही नाही तो कमी नाही. म्हणजे आता जर आपण कमी पडलो तर कायमच आपण कमी पडतो. त्यामुळे इंदापूरची विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक आहे, दूरगामी परिणाम करणारी आहे, इंदापूर तालुक्याचं भवितव्य घडवणारी आहे, नव्या पिढीला शाश्वत मार्ग दाखवणारी निवडणूक आहे. आणि इंदापूर तालुक्यातलं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, युवा वर्गाच्या दृष्टीनं, महिलांच्या दृष्टीनं या इंदापूरच्या विधानसभेचा निकाल हा दूरगामी परिणाम करणार आहे. असं जर म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी 14 सालापर्यंत मी आमदार होतो, आपणच आमदार केलं. 16, 17, 18 वर्ष आपण मंत्रिमंडळात काम केलं. 2014 पर्यंत कधी आपल्याला भाटघरचं पाणी कमी पडलं का? उन्हाळ्यामध्ये सुद्धा या सगळ्या 22 गावांना नमुना नंबर 7 वरती आपण 6200 एकर ऊसाकरता आपण परवानगी आणली. जवळजवळ 18 ते 19,000 एकर क्षेत्र या 22 गावामध्ये 59 फाट्यापासून ते 46 फाट्यापर्यंत या 22 गावामध्ये जवळजवळ 20,000 एकराचं इरिगेशन आपण करायचं. कधी मला त्रास झाला का? या शिरसोडवाडी गावामध्ये कारखाना सुरू झाल्यानंतर ज्या तोडी बसायच्या, ती शेवटची तोड संपायची त्यावेळेस कारखान्याचा पट्टा पडायचा. आता आजकाल तुळशीबाशीची लग्न झाली, बऱ्याच लोकांनी ऊस बाहेर ना आणला संपूर्ण. ही वस्तू दिली, टीका म्हणून नाहीये. मग 10 वर्ष तुम्हाला संधी लोकांनी दिली, आमच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न का सोडला नाही? शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने का नियोजन केलं नाही? हा सवाल आम्ही निवडणुकीमध्ये आमच्या विरोधी उमेदवाराला आम्ही विचारतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणता उद्योगधंदा आणला? आज तुम्ही आमच्यावर टीका करता. आम्ही तर विरोधी पक्षात आहे, आम्ही तर पदावर नाही. 10 वर्ष झालं माझ्याकडे कोणतंही पद नाही. मग तुमच्याकडे सत्ता असताना का तुम्ही वालचंदनगरच्या कामगारांचा प्रश्न मिटू शकला नाही? का तुम्ही शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडू शकला नाही? का तुम्ही राहिलेल्या खंडगिरी शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाच्या संदर्भातला वाद सोडू शकला नाही? शेती महामंडळाची जमीन कुणाला कराराने दिली? त्यांचा काय संबंध तुमच्या भाटघरच्या पाण्याचा? करारामध्ये म्हणलेलं काय आहे हे का तुम्ही लक्ष दिलं नाही? हे विचारणं आपलं काम आहे. दुसरा राजकीय प्रश्न महत्वाचा आहे. ज्या पवार साहेबांनी माझ्या विरुद्ध 2 उमेदवार आहेत, त्यांना पवार साहेबांनी काय कमी केलं? एकाला कारखान्याचं चेअरमन केलं, त्यांना जिल्हा बँकेचं चेअरमन केलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं, राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला, 14-19 ला आमदार केलं, राज्यमंत्री दिलं, 6 खाती दिली, सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं, व्यवसाय करण्याकरता म्हणून मोठमोठ्या एजन्सी दिल्या, दुसरे अपक्ष उमेदवार त्यांना 2 वेळा जिल्हा परिषदला सभापती दिलं, राज्यामध्ये एक महामंडळ दिलं. पुन्हा ते म्हणजे आता मला राजकारण करायचं, मला उद्योगपती व्हायचंय. पवार साहेबांनी त्यांना परवानगी दिल्या.
उद्योग व्यवसाय उभारण्याकरता म्हणून अनुदान दिलं, बँकेच्या मार्फत सबसिडी उपलब्ध करून दिली. 10 वर्ष केंद्रामध्ये पवारसाहेब कृषी आणि सहकारी दुग्ध विकास मंत्री असताना मोठमोठ्या परवानग्या दिल्या. एका प्रकल्पाकरता तर पवार साहेबांनी देशाचा कायदा बदलला. एवढं सगळं तुम्हाला पवार साहेबांनी दिल्यानंतर एका विधानसभेच्या उमेदवारी करता तुम्ही बंडखोरी केली. आता जे विद्यमान जे आहेत त्यांनी पवार साहेबांची गद्दारी केली. पवार साहेबांना सोडून तुम्ही निघून गेला. आज तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणत्या नैतिक अधिकारावर तुम्ही आज या ठिकाणी मत मागता, हा खरा सवाल आहे. मित्रांनो, ही माणसं ही कोणाचीच नाही. ज्या नेत्याने यांना एवढं दिलं त्यांना सोडू शकतात, तर इंदापूर तालुक्याला तुम्हाला सोडलेलं सुद्धा कळणार नाही, अशी माणसांची त्या लोकांची अवस्था आहे. मित्रांनो, आज महाविकास आघाडी ज्याचा उल्लेख आता आबांनी केला, सर्वे आला 161 165 पर्यंत जागा या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार आहे. मग राज्यात जर सत्तांतर होणार असेल तर त्या सत्तेमध्ये आपलाही तालुका पाहिजे का नाही? आणि मग आपला तालुका जर तिथं घ्यायचा असेल आपल्याला, तर तुतारी वाजवणारा माणूस हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा, ही विनंती करण्याकरता मित्रांनो या ठिकाणी आलेलो आहे. एक पंचसूत्री कार्यक्रम आम्ही आता जाहीर केलेला आहे आणि कदाचित तुम्हाला हे मिळालं असेल. मिळालं तुम्हाला हे का नाही? नसलं तर द्या, आता आपल्याला नाही सोपे आम्ही एक आता लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, नोव्हेंबर पर्यंत पैसे दिले, योजनेला स्टे आला. लोकसभेला दणका बसल्यावर यांना बहिणीची आठवण झाली आणि आता ती बहीण म्हणते की या सरकारमधले माझे 3 भाऊ कोणते खरे? त्या 3 भावात स्पर्धा लागली. एक म्हणतो माझी योजना आहे, एक म्हणतो माझ्या नावाने योजना आहे, एक म्हणतो मीच ह्याचा सूत्रधार आहे, एक म्हणतो राज्याची तिजोरी माझ्याच हातात आहे. म्हणजे जसं काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं या सरकारचं चित्र मित्रांनो ह्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही योजना आणली, महालक्ष्मी योजना. सरकार आपलं आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये 3000 रुपये आमच्या महिला भगिनींना आम्ही देणार, अशा प्रकारचा एसटीची मोफत सवलत महिलांना आणि मुलींना राज्यामध्ये कुठेही राहा तुम्ही, ते आम्ही आमच्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये जाहीर केलेली आहे. आता आमच्या सगळ्या महिला भगिनी फिरायला लागल्यानंतर कदाचित तुम्हाला आम्हाला एखादं दुपारचं संध्याकाळचं घरी स्वयंपाक करावं लागेल. गमतीचा भाग सोडा. शेतकरी कर्जबाजारी झालाय, शेतमालाला भाव नाही, सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. दुधाला दर नाही, मक्याला दर नाही, सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, साखरेची एमएसपी वाढत नाही, फळबागाचा शेतकरी तर उद्ध्वस्त झालाय, द्राक्षवाला घाईला आलाय. तुम्ही काय शेतकऱ्यांच्या करता केलं? आपलं सरकार आल्यानंतर जे शेतकऱ्याचं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज थकीत आहे त्याचं सगळं कर्ज माफ करण्याची भूमिका सुद्धा आपण नियमित शेतकरी आहे ते कर्जफेड वेळेत करतात. ते म्हणतात आमचा काय दोष आहे. त्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या बाबतीतला निर्णय आपण घेतोय. जात न्याय जनगणना 50% वरचं आरक्षण उपेक्षित वर्गाला देणं, तरुण जे बेरोजगार आहेत त्यांना 4000 रुपयापर्यंत स्टायपंड देणं आणि 25 लाखाचं कुटुंबाचं एकत्रित विम्याचं औषधाचं पॅकेज, अशा विविध योजना या आपल्या सरकारच्या आल्यानंतर आम्ही करणार आहोत. आता हे कसं करायचं
त्याला पैसे कुठं आणायचे? राज्य तर दिवाळखोरीच्या मार्गावर चाललेलं आहे. प्रशासन किरकिर झालेलं आहे. ब्युरोक्रेसीचा आणि प्रशासनामधल्या पदाधिकाऱ्यांचं एक मिनिट पटत नाही. समन्वय राहिलेला नाही. धोरणात्मक निर्णय होत नाही. आणि त्याचा परिणाम आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रामधला उद्योगधंदा हा आता गुजरातला चालला आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो भोगावे लागते. आणि म्हणून आज इथल्या सगळ्या लोकांना मला एवढं सांगायचं की या 5 वर्षामध्ये आपल्याला प्रथम प्राधान्य आपण कशाला देणार आहे ते म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा. आणि आमच्याकडे योजना आहे. आम्ही त्याचा मार्ग काढलेला आहे. त्याच्या वेळेस आम्ही सांगू आपल्याला. परंतु आज आपल्याला शेतीचा पाण्याचा प्रश्न या भागातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि बघा आता ह्या लोकांनी 10 वर्षामध्ये कोणती संस्था काढली ग? कुणाला नोकरी लावली का? कुठला एखादा उद्योग धंदा आणला का? मग तुम्ही राजकारण करता काय? आता निमगावला शनिवारी आपला आठवडा बाजार असतो, बरोबर आहे. यांचा आठवडा बाजार सोमवारी पुण्याला असतो, माहिती आहे ना. दुपारपर्यंत जिल्हा परिषद मध्ये असतो आणि 4 नंतर जिल्हा बँकेच्या गेस्ट हाऊस मध्ये असतो. तिथं कोण असतं? तुम्हाला माहित आहे सर. एवढा भ्रष्टाचार या इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये कधी कोणी बघितला नसेल. सत्तेतनं पैसा, पैशातून सत्ता, एका बाजूला धनशक्ती. कोण म्हणते आम्ही आता विमान घेणार, कोण म्हणते आम्ही हेलिकॉप्टर घेणार. काही तो बंगल्यामध्ये हेलिपॅड बांधले. आम्ही बोलले हेलिपॅड, हेलिकॉप्टर बसतंय 26 कोटीला, चार्टर विमान बसतंय 74 कोटीला. ही भाषा जर काही माणसं आपल्या तालुक्यात करायला लागली तर गोरगरिबाचं काय होणार? मध्यमवर्गाचं काय होणार? सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या माणसांचं काय होणार? आणि कोण आपल्याला वाली राहणार आहे? आज बघा जाणून बोलून मला टार्गेट केलं जातं. सांगतो काय मी काही काय वाईट केलं कुणाचं? मी कधी कुणाला शिवे दिल्या का? मी कधी कुणाची भांडणं लावली का? आमच्यावर भाऊंचे संस्कार आहेत. भाऊने या तालुक्यामध्ये संस्कारमय पिढी निर्माण केली आणि आज तुम्ही इंदापूर तालुक्याला वेगळं वळण आज या ठिकाणी लावलेलं आहे. कुणीतरी म्हणलं आता हर्षवर्धन पाटील म्हणजे आता आपल्याची काही माणसं सोडून गेली. आम्हाला काय कारण सोडून द्यायची? होतो तोपर्यंत चिटकून राहिले. आमच्याकडे पदं घेतली, मान सन्मान मिळाला, सगळं झालं. 20-20 वर्ष पदं घेतली आणि आज तुम्ही आईन देऊन तोंडावर सोडून गेला. अहो माझ्या प्रचारामध्ये होती माणसं दुपारपर्यंत आमच्या स्टेजवर. आम्ही पुढच्या गावाला गेलो तरी तिकडे स्टेजवरच गेली. काय काळजी करू नका. जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा आपल्याकडे कसल्याही प्रकारचा तारा दिला जाणार नाही. त्यामुळे मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची. आता 18 तारखेला पवार साहेबांची सांगता सभा इंदापूरला, 17 तारखेला 4 वाजता पवार साहेब संसदला येणार आहे. उद्या डॉक्टर अमोल कोल्हेंची सभा निमगावला होणार आहे दुपारी 4 वाजता. उद्या संध्याकाळी सुप्रिया ताई आणि खासदार दैवेश मोहिते पाटील ते बावड्या भागामध्ये येणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जयंत पाटील आहेत त्यांच्या सभा होणार आहे. आणि म्हणून मला सर्वांना एकच विनंती करायची आहे, ताकदीने इंदापूरच्या सांगता सभेला या. येणार का नाही? भारी करंट आहे बरं. आणि नुसतं एक येऊ नका. जेवढा आपल्या विचाराचा मतदार आहे तेवढा ताकदीने आपण इंदापूरला घेऊन या. अख्ख्या राज्याला आपण दाखवू इंदापूरची सांगता सभा ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची सभा झाल्याशिवाय राहणार नाही. आता बॅलेट बॉक्स आपण बघितला. असे 2 मशीन्स येणार आहेत.
आणि 4 नंबरला माझं नाव आहे. 4 नंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन आपण दाबा. बटन दाबले की मतदानाचा आवाज आला की ओळखायचं मतदान आपलं झालं. 23 ला आपला विजय होणार. विरोधकाचा कार्यक्रम करेक्ट होणार. तेव्हा आता जास्त वेळ घेत नाही. निमसागरची सभा आहे, पुन्हा गोलोपडीची सभा आहे. शिरसडवाडी आणि या सगळ्या भागातल्या 4 पिढ्यापासून आमच्या बरोबर आपण मागे उभा राहिला. हे उपकार मी कधी विसरू शकणार नाही. आणि अशी साथ आपण ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझं वाचनाचा फोटो